जिल्हा परिषद आंदोलन गेट येथे दिनांक 20 ऑगस्ट 2025 रोजी घनकचरा व्यवस्थापन विभागाविरोधात प्रलंबित बिलाच्या तात्काळ मंजुरीसाठी उपोषण छेडण्यात आले। या उपोषणाचे नेतृत्व प्रताप मनसावले व संजय दिल्लीवाले यांनी केले। सन 2017-18 मध्ये ओडीएफ स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मक्तेदारांकडून शौचालय दुरुस्तीची कामे करून घेण्यात आली होती। त्यातील काही बिले अदा झाली असली तरी 1 लाख रुपयांची बिले अद्याप प्रलंबित असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला। मक्तेदारांनी वारंवार तत्कालीन आयुक्त कारंजे साहेब तसेच नगर अभियंता अकुलकर मॅडम यांच्याकडे पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळाला नाही। अधिकाऱ्यांकडून केवळ उडवाउडीचे उत्तरे मिळत असून त्यामुळे मक्तेदारांवर उपासमारीची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया प्रताप मनसावले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। उपोषणावेळी संजय दिल्लीवाले, चंद्रकांत मुदगल, प्रभाकर सुनगीवाले, राम दुधाळ, हनुमंत माडेकर, अशोक डांगे, शीतल मुंबईवाले आदी उपस्थित होते। दरम्यान जर बिले तात्काळ अदा करण्यात आली नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा प्रताप मनसावले यांनी दिला आहे। माझं नाव प्रताप विठ्ठल सिंग मनसावले, मी महानगरपालिकेत मक्तेदार म्हणून काम करतो। स्वच्छ अभियंताचे शौचालयाचे काम 2017 ते 18 सुजले होते। त्यावेळेला 3 कोटीचे बजेट आले होते। त्या बजेटमध्ये 1 ते 8 जून मध्ये या प्रभागात सगळ्या ठिकाणी जून मध्ये काम करण्यात आले आणि त्या सगळ्या आता बिल मध्ये 2 कोटी 10 लाख रुपये अदा करण्यात आला होता। राहिलेले बिल दुसऱ्या वेळेला आम्ही पाठपुरावा करून तक्रारी वर हे करून आंदोलन करून त्यामधले 25 लाख 20 लाख बिल मिळाले आणि राहिलेले आता 54 लाख रुपये हे लोक ह्याच्यासाठी कोळी मॅडमने त्याचा मान्यताची आढावा घातली आणि त्या ठरावामध्ये असा उल्लेख आहे त्या मान्यता घ्या। त्या मान्यता घेण्यासाठी आयुक्त साहेबांना वारंवार पत्र देऊन हे देऊन अनेक वेळा पाठपुरावा करून अधिकाऱ्यांना पत्र दिले, आम्ही मुख्यमंत्र्यांना दिले, राज्यपालांना दिले, गृहमंत्र्यांना दिले व समक्ष भेटले तरी आम्हाला महापालिकेचे काही अधिकारी दाद देत नाही व वेळेवर काम कुठलं का पाठपुरावा करत नाही। माही शिवानी टपाल आलेला असतो पण एका वेळेवर पटकन टपालचं उत्तर दिलं जात नाही। 8-8 दिवस महिना आपल्याकडे ठेवलं जात आहे। जाणून बुजून किंवा का त्यांच्या कुठल्या उद्योगाने का कुठली अपेक्षाने आम्हाला ते माहित नाही, पण आम्हाला उल्लेख करून सांगत नाही, पण टाळाटाळी करायचा प्रयत्न असतो। एकदा ई महाशिवानं पत्र आला तर त्याला पाठपुरावा करायला एखादी दिवस लय झाला तर त्याला 8-8 दिवस महिना अधिकारी ठेवले जाते, पेंडिंग ठेवतात। नाही, आम्हाला आजपर्यंत कुठलेही लेखी उत्तर आलेलं नाही व एवढे पत्र दिलेले फक्त आम्हाला वेळेवर कुठेतरी अधिकाऱ्याचा फोन येतो, तुम्ही पत्र दिलेलं आमच्याकडे आलाय, आम्ही ते काहीतरी करू, पण लेखी स्वरूपात कुठलेही उत्तर आम्हाला कुठल्याही यातनं आल्याने मुख्यमंत्र्यांकडे दिलेलं पत्र सोलापूर शहर महापालिकेला आलेलं आहे, पण त्याच्याकडनं बी ते उत्तर आमच्याकडे आलेलं नाही आतापर्यंत। आम्हाला धरणे आंदोलनच्या यावरून आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही शेवटी महापालिका आयुक्त समोर जाऊन आम्ही आत्मदहन करणार आहे। शेवटी आम्हाला न्याय नाही मिळाला हे आम्हाला शेवटी पर्याय असेल आणि ह्याच्यापुढे आम्हाला विषय नाही आहे।